एक महाराष्ट्र राज्यात कार्यरत तर दुसरे कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात सेवा देणारे असे 2 IAS अधिकारी आणि एक नगराध्यक्ष एकाच वयोगटातील एकाच बॅचचे आणि एकाच मंचावर जेव्हा एकत्र आले तेही गावच्या विकासासाठी एक विचाराने पुढे सरसावले। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कसगी गावच्या ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रेतील बक्षीस वितरण सोहळ्यात हा अनोखा योग पाहायला मिळाला। पाहुयात आमचे प्रतिनिधी सचिन बेदरी यांचा हा विशेष रिपोर्ट। आमचे मित्र डॉक्टर गिरीश बदोले साहेब आहेत। इथं लोकांना माहिती असेल का नाही माहित नाही, पण आम्ही दोघं जण लातूरला आम्ही बॅचमेट होतो, एकत्रित पण आम्ही शिकत होतो। आमचे 12वीचे बॅचमेट किरण गायकवाड नूतन नगराध्यक्ष पण आहेत। अलीकडे आनंदाची गोष्ट आहे की या गावचे जे गुरुपुत्र आहे श्री गिरीश बडोले, जे माझा बॅचमेट पण आहे, या परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास होईल आणि हे गरजेचं आहे, कारण की महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती वसलेलं हे गाव आहे। त्यांच्या राज्यात माझी पोस्टिंग आहे कर्नाटकामध्ये आणि ते माझ्या राज्यात पोस्टेड आहे आणि विशेष आणि जास्तीत जास्त अनुदान फंड्स आपल्या गावाला देतील असं आज ते धाराशिव पासून एवढा लांब असलेल्या या गावामध्ये पहिल्यांदा मी इथे भेट देतो। कसगी गावच्या सांस्कृतिक परंपरेला आणि शेतकरी संस्कृतीला उजाळा देणाऱ्या श्री सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रेतील बक्षीस वितरण सोहळा दिनांक 24 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कसगी गावचे भूमिपुत्र IAS डॉक्टर गिरीश बदोले होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, उमरगा नगराध्यक्ष किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार गोविंद एरमे आणि पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी उपस्थित होते। विशेष म्हणजे मंचावर उपस्थित 2 IAS अधिकारी आणि नगराध्यक्ष हे एकाच वयोगटातील आणि बॅचमेट असल्याचा खुलासा यावेळी प्रत्येकाने आपल्या भाषणात करताना दिसून आले। तिघांनीही गाव आणि तालुक्याच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। ग्रामीण भागातील अशा उपक्रमांचे कौतुक करत युवकांना पुढे येण्याचे आवाहन मान्यवरांनी केले। ग्रामीण परंपरा आणि शेतकरी संस्कृती जपणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहेत असे मत नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले। गेल्या 60 वर्षांपासून आपल्या कसगी गावामध्ये ही यात्रा सुरू आहे। सर्व आपल्या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या सर्व तिन्ही संस्थांच्या माध्यमातून सहकार्यातून ही यात्रा इथे भरवली जाते। आणि जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे ही यात्रा जेव्हा सुरू झाली होती अनेक अडचणी आपल्या गावामध्ये होते। इथं जागा उपलब्धीपासून इथं सर्व सोयी सुविधा देण्यापर्यंत अशा अनेक अडचणी होत्या, पण अनेक लोकांचं आपलं सहकार्य लाभलं, मार्गदर्शन लाभलं आणि म्हणून आपण या सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला इथं जागा उपलब्ध करून सर्व सोयी सुविधा सोबत ही यात्रा इथं अनेक वर्षांपासून सर्वांच्या सहकार्यानं मोठ्या प्रमाणात भरवली जाते। पण जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून इथं जे पशुपालकांचं जी येण्याची संख्या आहे ती थोडीशी कुठेतरी कमी होत आहे। इथं ज्या पद्धतीनं आपल्याला जी अपेक्षा आहे की या यात्रेचा आलेख वाढत जायला पाहिजे, पण काही कारणांमुळे इथं येण्याची संख्या म्हणा इथं थोडंसं आलेख कमी होत आहे। पण नक्कीच आपल्यासमोर इथं डॉक्टर गिरीश बदोले साहेब आहेत, आपले जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार साहेब आहेत, त्यांना नक्कीच सर्वांच्या वतीनं मी एक विनंती करू इच्छितो की साहेब या यात्रेला एक मोठा इतिहास आहे, परंपरा आहे। अनेक वर्षांपासून आज तागायपर्यंत ही यात्रा अखंडितपणे सुरू आहे, पण नक्कीच आपलं जर सहकार्य मिळालं, आपला जर आशीर्वाद मिळाला तर ह्या श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरासाठी देवस्थानाला आपण एक तीर्थ क्षेत्राचा एक दर्जा देऊन इथं जर का आपण विकास कामाला जर का इथं गती दिला तर नक्कीच भविष्य काळामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होईल, या परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास होईल
आणि हे गरजेचं आहे, कारण की महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बॉर्डरवरती वसलेलं हे गाव आहे. आपल्या परिसरातील सर्व शेतकऱ्यांना फायदा होईल. नक्कीच आपल्याला विनंती करतो की आपण ह्या छोट्या छोट्या मागणी जी आहे आपला जर कृपादृष्टी या गावावरती ठेवली, त्या भागावरती ठेवली तर नक्कीच इथल्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल एवढीच प्रसंगी सांगतो. आणि जाता जाता आमचे मित्र डॉक्टर गिरीश बदोले साहेब आहेत. इथं लोकांना माहिती असेल का नाही माहित नाही, पण आम्ही दोघं जण लातूरला आम्ही बॅचमेट होतो, एकत्रित पण आम्ही शिकत होतो. कॉलेज जरी वेगवेगळे असले तर आम्ही कोचिंग क्लासेसला आम्ही एकत्र होतो. आणि नक्कीच आमचा मित्र एक एवढ्या मोठ्या पदावरती गेला त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर गिरीश बदोले साहेबांचं खूप खूप अभिनंदन करून त्यांना पुढील भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो. यावेळी गावचे भूमिपुत्र आणि कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर गिरीश बदोले यांनी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना कसगी यात्रेला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि अधिकाधिक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे. आज हा एक खूप ऐतिहासिक क्षण आहे, कारण आपल्या गावात आय थिंक पहिल्यांदाच कलेक्टर साहेब या गावात यात्रेसाठी आलेले आहेत. हा खूप अभिमानाचा क्षण आहे. कलेक्टर साहेब मला बॅचमेट पण आहेत. आम्ही दोघे 2018 बॅचचे आहेत आणि मसुरीमध्ये सोबत ट्रेनिंग केलेलो आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहे. मी त्यांच्या राज्यात माझी पोस्टिंग आहे कर्नाटकामध्ये आणि ते माझ्या राज्यात पोस्टेड आहे. आणि विशेष योगायोगाचा आणि आनंदाचं क्षण म्हणजे ते माझ्या जिल्ह्यात आहे. माझ्या धाराशिवमध्ये ते कलेक्टर म्हणून आले. मी त्यांच्या राज्यात आहे पण त्यांच्या जिल्ह्यात नाही. त्यांचा जिल्हा विजयनगर डिस्ट्रिक्ट आहे. बिदर पासून काही थोड्या दूर आहे. यात्रा समितीमध्ये त्यांना निमंत्रण दिलं. मी मध्ये मध्ये कन्नडा येत आहे, कारण मी कन्नडा भाषेत बोलले खूप दिवसाने मराठीत बोलावं लागत आहे. तर कलेक्टर साहेबांना सांगू इच्छितो की बरोबर सगळेजण कन्नडा कुठं बोलतात आणि कन्नडा समजतात थोडा. आणि नंतर हे गाव एकदम 2-2.5 किलोमीटर दूर आहे कर्नाटक बॉर्डर पासून. आपण असं स्टेट गेलो तर 2 किलोमीटर नंतर बॉर्डर आहे. तिथून गुलबर्गा डिस्ट्रिक्ट चालू होतं. खजुरी गाव आहे. गुलबर्ग्यात पण माझी पोस्टिंग होती सीओ म्हणून काही 2-3 वर्षापूर्वी. तर जेव्हा गाव विभाजन झालं होतं स्टेट, तेव्हा गावात खूप कन्नडा बोलायचे. आता शिक्षण आणि सगळं मराठीत असल्यामुळे आता आम्ही सगळे मराठीत बोलतो. पण आता कुठं सगळे आमचे ज्येष्ठ सिनियर सगळे चांगली कन्नडा बोलतात आणि समजतात. तर एका विनंतीवर तुम्ही इथं आमच्या गावात आज यात्रेला आलात, त्यासाठी मी खूप खूप आपले धन्यवाद. मला सुद्धा कन्नडामध्ये म्हणतात, मला सुद्धा खूप आनंद होत आहे की आज इथल्या मातीत वाढलो आणि आज अधिकारी म्हणून तुम्ही मला इथं निमंत्रण दिलं आणि अधिकारी म्हणून मी माझ्या गावात आलो आणि इथं पार्टिसिपेट करतोय. हा एक खूप मोठा सन्मान मला मिळत आहे असं म्हणून आज SP मॅडम पण येणार होते. मी पर्सनली बोललो मॅडमला. अचानक 5 वाजता DGP साहेबांचं काहीतरी ऑर्डर आला आणि मीटिंग होती, त्यामुळे SP मॅडम त्यांना येता जमलं नाही. आज कलेक्टर साहेब येत आहेत. तुम्ही आजचा प्रोग्राम कलेक्टर साहेबांसोबत करा. पुढच्या प्रोग्रामला नक्कीच गावाकडे व्हिजिट देतो म्हणून SP मॅडम म्हणले. ते सुद्धा माझे बॅचमेट आहेत 2018चे. त्यांना सुद्धा पुढच्या कार्यक्रमाला SP मॅडमला सुद्धा आम्ही निमंत्रण देऊन त्यांना इथे बोलवण्याचं आणि ते थोडं सन्मान करण्याचं काम आपण करू असं सांगू इच्छितो. आपली यात्रा खूप प्रसिद्ध यात्रा आहे. ही एक जनावरांची यात्रा मांडली जाते. सोबत शेतकऱ्यांची सुद्धा यात्रा ही मांडली जाते. कर्नाटकाचे शेतकरी खूप इथे येतात
त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो साहेबांना की त्यांचं राज्य कर्नाटक आहे, कर्नाटकाचे शेतकरी इथे येतात तर इथे त्यांनी चांगलं अनुदान द्यावं, फंड्स द्यावे आणि ह्या एक क्षेत्राचा विकास व्हावा आणि विशेष म्हणून कर्नाटकाच्या शेतकऱ्यांना सुद्धा फायदा व्हावा असं मी त्यांना विनंती करतो. तर आमचे 12वीचे बॅचमेट किरण गायकवाड नूतन नगराध्यक्ष पण आहेत. त्यांनी म्हटलं आता की इथे ह्या जात्रेला तीर्थस्थान द्यावं, तीर्थक्षेत्राचं स्थान द्यावं, हे खूप चांगली मागणी त्यांनी ठेवलेली आहे. कलेक्टर साहेब हे मागणी स्वीकारतील आणि जास्तीत जास्त अनुदान फंड्स आपल्या गावाला देतील असं व्यक्त करतो. CEO साहेबांना पण मी बोललोय, ते माझे ज्युनियर आहेत, काही कारणामुळे त्यांना येणं जमलं नाही. त्यांना सुद्धा पुढच्या कुठल्या तरी पंचायतच्या कारण जिल्हा पंचायत ग्रामपंचायत असल्यामुळं पंचायतच्या पुढच्या कुठल्या तरी कार्यक्रमात CEO साहेबांना पण गावात आणण्याचं आपण एक प्रसंग निर्माण करू आणि त्या एका कार्यक्रमात त्यांना सुद्धा आपण बोलू. उद्देश काय म्हणजे एक आपली जत्रा आहे, जत्रामध्ये आपण सगळे एकत्र येतो, सगळे आनंदाचा क्षण, आपले परंपरा, आपली संस्कृती आपण साजरी करतो. आपल्या गावचा या माध्यमातून आपल्या गावचा विकास व्हावा, सगळे अधिकाऱ्यांना आपल्या गावाबद्दल माहिती व्हावी आणि जास्तीत जास्त आपल्या गावचा विकास करण्या आपण सगळे सोबत मिळून गावचा विकास करू आणि त्यासाठी आपण सगळे जे जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी असतात त्यांच्या मुखांतरात त्यांच्या माध्यमातून आपण आपली मागणी असेल नाहीतर आपले काही गावाच्या विकासासाठी काय पाहिजे ते त्यांना आपण सांगू. ते गावाला व्हिजिट केल्यावर आपलं गाव इथे एकतर खूप दूर आहे. SP मॅडम आणि कलेक्टर साहेब म्हणत असतात तुम्ही उस्मानाबादला तुमच्या जिल्ह्यात आमची पोस्टिंग आहे, तुम्ही आतापर्यंत उस्मानाबादला धाराशिवला आलो नाही, धाराशिवला भेटायला आलो नाही. मग मी सांगितलं माझा जिल्हा कसकीपासून खूप दूर आहे, आम्हाला धाराशिवला जायला खूप दूर आहे कारण सोलापूर लातूर हे डिस्ट्रिक्ट आम्ही शिक्षणासाठी लातूरला जातो, शॉपिंग द्यायचं तर सोलापूरला जातो. तर धाराशिवला खूप लांब आहे, तरी आपण तुळजापूर पर्यंत जातच असतो. 15 दिवसापूर्वीच मी तुळजापूरला गेलो होतो दर्शनासाठी. त्या दिवशी सुद्धा कलेक्टर साहेबांना फोन केला होता मी SP मॅडमला, पण खूप लेट झालं होतं, 8 साडेआठ वाजले होते, त्यामुळे त्यांना भेटता आलं नाही. तरी सुद्धा ते आज आपल्या गावात आपल्या सगळ्यांच्या विनंती आमंत्रणाला आणि विनंतीला मान ठेवून गावात आले. आपल्या यात्रेला त्यांनी खूप मोठा अभिमान दिला. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशीही त्यांनी भावना व्यक्त केली. धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनीही प्रथमच कसगी गावाला भेट दिल्याचे सांगत मागण्यांबाबत सकारात्मक प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तर आज ते धाराशिवपासून एवढा लांब असलेल्या या गावामध्ये पहिल्यांदा मी इथे भेट देतो आणि आमच्या आतापर्यंत फक्त उमरगेपर्यंत आमचा प्रवास होत होता, पण आज इथे सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने या महाराष्ट्राचे टोपेवर असलेल्या या गावामध्ये भेट देण्याची संधी मला मिळाली. आणि त्याच्या पलीकडे आनंदाची गोष्ट ही आहे की या गावचे जे भूमिपुत्र आहेत श्री गिरीश बडोले, जे माझा बॅचमेट पण आहे आणि आता सध्या माझा जे स्वराज्य आहे कर्नाटकामध्ये बीदर जिल्ह्यामध्ये CEO जिल्हा परिषद काम करत आहे, तो त्यांच्यापर्यंत निमंत्रण आला होता आणि लगेच पुढच्या दिवशी बडोले अंकल त्यांच्या वडील बडोले अंकलची आणि आमचे देशी पुत्रजी ते येऊन खूप आदराने प्रेमाने त्यांनी निमंत्रण दिला या कार्यक्रमामध्ये आपण नक्कीच यावी म्हणून. आणि मला पण या कार्यक्रमामध्ये इतरांची पण बोलत असताना एक कार्यक्रमाची खूप मोठा इतिहास आहे, वारसा आहे. म्हणजे 1966 मध्ये सुरू झालेली यात्रा आता 60 वर्ष पूर्ण झालेली आहे यात्रेला.
आणि फक्त महाराष्ट्रामध्ये नाहीये, बाकी सर्व या पंचक्रोशीतील गावांमधून, कर्नाटक, आंध्र, तेलंगणामधून शेतकरी येत असतात. इच्छुक जे जनावर विक्री खरेदी विक्रीसाठी इच्छुक लोक येत असतात. आणि येताना मी पण एक छोटासा व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये या यात्रेचे असं वैशिष्ट्य आहे की आपण सर्व प्रकारची सोयी सुविधा आपण नागरिकांना उपलब्ध करून दिलेलीच आहे. आणि याच्या पलीकडे पण जाऊन याच्यामध्ये या यात्रेमध्ये जनावरांची खरेदी विक्रीमध्ये कुठल्याही प्रकारच्या फसवणूक न होता एकदम प्रामाणिकपणे खरेदी विक्री व्यवहार ₹1 आपण देऊन आपण ते खरेदी विक्री व्यवहार पक्की करतो, नंतर आपण ते डिलिव्हरी करतो. अशा प्रकारच्या काय होतं की अशा प्रकारच्या बाजारपेठेमध्ये थोडंसं मागे पुढे होत असतात. बट असा एक चांगला उदाहरण आणि एक उदाहरण आपण या गाव यात्रांनी इतरांना पण सेट केलेली आहे. नगराध्यक्ष किरण गायकवाड आणि माझे बॅचमेट डॉक्टर गिरीश बदोले यांनी मांडलेल्या मागण्यांवर नक्कीच प्रयत्न करू असे मत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन हनुमंत गुरव यांनी व्यक्त केले. अभिमान त्यांच्यात आहे हे मी भेटल्यानंतर मला त्या दिवशी कळालं. ते स्वाभिमानानं म्हणजे की माझ्या गावच्या यात्रेला तुम्ही बोलायला निघाला. खरं तर हे भाग्य आहे. मला दर्शन घेण्यासाठी तुम्ही बोलवत आहात सिद्धेश्वरांकडे. त्यांनी एका शब्दाला होकार दिला. आम्ही निमंत्रण दिल्यानंतर त्याच दिवशी आज प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आपले जिल्हाधिकारी साहेब, पुजारी साहेब यांना सुद्धा त्यांनी माझ्यासमोरच फोन करून बोलले आणि SP मॅडमना सुद्धा माझ्यासमोर फोन करून बोलले. शिवसाहेबांना पण फोन करून सांगितले की माझ्या गावच्या यात्रेला तुम्ही काही करून यावं लागेल. त्यांच्या समस्त ग्रामस्थांच्या आग्रहास्तव आपले जिल्हाधिकारी साहेब सुद्धा आपल्या यात्रेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला लाभले. त्यांचेही मनापासून मी आभार मानतो. या ऐतिहासिक यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून पशुपालक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. उत्साह, परंपरा आणि विकासाचा निर्धार यांचा संगम ठरलेला हा सोहळा कसगीकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरलाय. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.